आपल्या डोळ्यात बसेल अशी जत्रा आहे आणि दुरून लोक या ठिकाणी जत्रा बघण्यासाठी येत आहेत। तरी देवा म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पण लोक भरपूर दुरून येत आहेत। जत्रा खूप मतलब बऱ्याचपैकी खूप मोठी भरलेली जत्रा यावेळेस, दरवेळेसपेक्षा जास्त मोठी जत्रा भरलेली यावेळेस। लहानपणी पाहिलेली जत्रा म्हणजे लहानपणी जेव्हा जत्रेत यायचो तेव्हा म्हणजे असं वाटायचं की आपण खूप मोठ्या शहरात आलेले असं वाटायचं, आणि आता पण एवढं काही वाटत नाही। लहानपणी असं वाटायचं की आपण भरपूर मोठ्या शहरात आलेलं असं वाटायचं आपल्याला जत्रेत आल्यावर, आणि मजा यायची भरपूर। यावेळेस खूप छान आहे जत्रा, दरवर्षीप्रमाणेच आहे, दरवर्षी सारखीच भरली आहे, झोके वगैरे सर्व सेमच आहे। लहानपणी पाहिली जत्रा नाही आत्ताचा काय फरक आहे? लहानपणी पण सेमच होती, आता पण सेमच आहे, काहीच फरक नाही। थोडाफार बदल झाला आहे आता, काय वाटतं आधीपेक्षा आता म्हणजे थोडंफार झोके वगैरे वाढले, पण या टायमाला मोजचा कुवा नाही आहे, दरवर्षी राहायचा, या टायमाला नाही आहे। भक्ती करत असताना आपण भावाने आवडीने त्या ठिकाणी मला भक्ती केली पाहिजे। अहो तुम्ही जर त्या भगवान परमेश्वराचं त्या ठिकाणी आवडीने त्या ठिकाणी मला नाम घेतलं तर आम्ही आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। आणि आता तर भगवान परमेश्वर काय करतो तर तुमची कुठली त्या ठिकाणी मला तुमच्यावर संकट आलं ऐशी संकटाची निधी आणि धाव घाली कृपा निधी। आपण बघतो महाराज तुमच्यावर कोणत्याही त्या ठिकाणी संकट येऊ द्या, पण तुम्ही जर त्या भगवान परमेश्वराची शुद्ध भावाने अंतःकरणाने जर भक्ती केली तर तुम्हाला त्या संकटातून तर मुक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही। महाराज कोणाला मुक्त केलं आपण बघतो, मोठे बोलताला असे ज्वारीच्या राया आणि वेळ का सकाळी लागेल। पण महाराज तर भगवान परमेश्वर कसं आहे महाराज, तुम्ही चतुर असाल मग तर भगवान परमेश्वर काय महाराज चतुर राखो शिरोमणी मला गुन्हा लावण्याची दिशी तेव्हा दिशी ऐसा अशी उदा। यात्रा ही राजपूत घराण्याकडे आहे, म्हणजे दर्ग्याचं स्थान जे आहे ते राजपूत घराण्याकडे आहे। तर याचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे हे पौर्णिमेपासून सुरुवात होते, म्हणजे पौर्णिमेला याचं एक दिवस आधी संदल निघतो, त्याच्यानंतर सवाऱ्या निघतात। ही यात्रा पूर्वी फार फार जुनी आहे, हां
तर ती यात्रेची स्थापना ही दर्ग्याची स्थापना 12/12/1292 पासून शेंगोळा यात्रेत भरायची ही यात्रा. तिची स्थापना आहे जुनी. काही कारणास्तव हे दर्गा इथे आली आहे. 1662 पासून इथे सुरुवात झालेली आहे. आता बोला पुढे. नेमका अजून यात्रेकरू इथे येतात त्यांना काय आव्हान राहील, काय त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे स्थान? ते कारण हे जे स्थान आहे हे जे म्हणजे नवसाला पावणारा दर्गा आहे. कारण इथे कोणाचे दिन दुबळे जे येतात, मुलं बाळ ज्यांना होत नाही तिथे पूर्ण त्यांची इच्छा होता हे ते नवसाठी फेडतात. जागृत देवस्थान आहे. या यात्रेचं आज शेंगोळा यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिमचं प्रतीक असून आमची शेंगोळा यात्रा जवळजवळ आता आमच्या ज्या भगत कंपनीच्या यांच्या पूर्वीपासून ज्यांच्या घराण्यापासून हे पिरोबाबाचं जे सेवा करत आलेले आहे ते म्हणजे 1292 पासून आमचं शेंगोळा गाव, मी शेंगोळा गावाचं म्हणून आमच्या शेंगोळा गावात ही यात्रा भरत होती. म्हणजे 1292 पाशी मध्ये शेंगोळा गावामध्ये ही यात्रेची सुरुवात होती. पण कालांतरानं तिथे सुद्धा पिरोबाबाचे ठाणे आहे शेंगोळा गावात. त्याच्यानंतर इथे स्थान निर्माण झालं. इथे त्यांच्या हे भक्तांच्या पूर्वजांच्या स्वप्नात आले की ह्या इथे सुद्धा आपलं जागृत स्थान आहे. तसंच चितोडगड म्हणून जिल्हा अजमेर पीरबाबा दर्गा म्हणून नंदीगाव नदी यमुना ते ह्या घराणा महाप्रताप वंशज राणावल्या घराण्याचं वंशज असून म्हणजे पूर्वीपासून म्हणजे श्रीरामसिंगचे मुलगा रूपसिंगचा मुलगा दौलतसिंगचा मुलगा गोकुळसिंगचा मुलगा युवराजसिंग, तसेच आणि त्यांचे काका गुलाबसिंग भगत, किसनसिंग भगत वाकडी या जवळजवळ 8-10 पिढ्यापासून यांचं इथे भगत कंपनीचं वास्तव्य आहे, सेवादारी आहेत. आणि शेंगोळा यात्रा म्हणजे आमची यात्रा जवळजवळ जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या शेंगोळा यात्रेमध्ये ऐतिहासिक यात्रा म्हणून संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रेचं महत्त्व म्हणजे हिंदू मुस्लिमचे प्रतीक असून सर्व यात्रा गुण्यागोविंदाने 15 ते 20 दिवस सर्व व्यापारी सर्व व्यापारी बसून जे जळगाव सिटीमध्ये मोठमोठ्या सिटीमध्ये एवढा आनंद व्यक्त करता लोक तेच आनंद व्यक्त आमच्या शेंगोळा यात्रेत हे सर्व यात्रेकरू आनंद व्यक्त करतात. नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे यात्रेला? नागरिकांचा उत्तंठ प्रतिसाद असून जेवढे इथे यात्रेसाठी सर्व पार्किंग असून कालची गोष्ट आहे, कालदी रविवार असो सुट्टीचा दिवस असो, जवळजवळ कालची गोष्ट काल आपल्या यात्रेत जवळजवळ 2 किलोमीटरची पार्किंग लायले पूर्ण पार्किंग पॅक होऊन जाईल. संपूर्ण गल्या भरून एवढे अतोनात भाविकांनी या यात्रेसाठी काल प्रतिसाद दिला. तरी पार्किंग लायला जागा नसून जवळजवळ 2-3 किलोमीटर अक्षरशः रोडवर त्यांनी पार्किंग लावली. एवढा प्रतिसाद व्यापाऱ्यांना भाविकांच्याकडून मिळाला. तरी आधी सादोल बाबाचा दर्गा, तसेच पांडुरंग परमात्माचं विठ्ठल रुक्माचं मंदिर, आश्रमशाळा, संस्थानची 32 एकर जमीन, तसेच आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर, तसेच आपला सर्व स्तरातून इथे आलेल्या आमचं वारकरी भवन म्हणून आधी संत गाडगे महाराज वारकरी बहुउद्देशीय संस्था स्थळ शेंगोळा यात्रा परिसर वारकरी मंडळ मर्यादित शेंगोळा यात्रा ह्या मंडळाची सुद्धा स्थापना झालेली आहे. तरी जमीन झाली आहे. दर वैद्य शुद्ध एकादशीला आधी कीर्तनाची व्यवस्था होते, आधी कीर्तन होते, फराळ सेवा होते. संपूर्ण यात्रेत पांडुरंगाच्या कृपेत दर्शन घेतात, सादल बाबा दर्शन घेतात. आठीसुद्धा 9-7 कार्यक्रम होतो. सर्व जागृत देवस्थान आहे. पांडुरंगाचं मंदिर, मुक्ताबाईचं आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर, सादल बाबा हे सर्व जागृत देवस्थान असून दत्तपौर्णिमेपासून आमच्या यात्रेला सुरुवात होते. दत्तपौर्णिमापासून यात्रेला सुरुवात होऊन 15 ते 20 दिवस या यात्रेचं एवढं स्वरूप आहे की आनंदाने लोक आधी यात्रेसाठी हर एक तालुक्यातून जिल्ह्यातून लोक प्रत्येक दिवस गर्दी करतो. आणि उत्सुक गर्दीनं आनंदाचं वातावरण निर्माण होतं आमच्या यात्रेचं. तरी मी सर्व भाविक भक्तांच्या चरणी अशी विनंती करतो की आमची यात्रेची सुरुवात आता भगत कंपनीने काढलं 12/12/1292 पासून ही सुरुवात चालली आहे. तरी आजपर्यंत
हे यात्रेचे खंडित न पडता ही यात्रा आजपर्यंत चालूच आहे. सर्वांच्या वतीने आठी शहापूर ग्रामपंचायतच्या वतीने सर्व शहापूर ग्रामपंचायत बॉडी, सरपंच, उपसरपंच, सर्व संचालक मंडळ आणि शोंगळा आमचं गाव, वाकडी परिसर, सर्व पंचक्रोशीतील गावाचा इथे भरपूर म्हणजे प्रतिसाद असतो